सो हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. सो आजचा आमचा सापोरामधला हा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला तसं 4 वाजेपर्यंत वेळ असल्यामुळे सापोरामधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघणार आहे. ओ माय गॉड, माझे केस फारच विचित्र झालेत आणि या ठिकाणी माझी गँग आहे. हा ओ हॅलो. सो मस्त वातावरण आहे, खूप छान आणि एकदम थोडी थंडी आणि ऊन, वेदर खूप चांगलं मिळालं. लकी म्हणायला हरकत नाही आहे, कारण पाऊस नाही आहे, बिलकुल धुकं नाही आहे. अँड लुक ॲट दिस, वी आर वेटिंग हिअर. वाव, तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन चालू आहे बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे अजून आफ्टर 2-5 इयर्स अमेझिंग नजारा असेल. अँड वाव, वी आर सीइंग साप्पोरो टॉवर हिअर. दिसतंय? 1 मिनिट. गुड जॉब. चलो शिव, मम्माला फॉलो कर. ओके, शिवतेजला रॉकेटकडे जायचंय, बघूया. हा चलो, या बाजूने आहे. प्लीज मम्मी, प्लीज. अरे बाप. हा हा, थांब, आता सिग्नल हे झालं. 1च मिनिट. नाही थांबत हो पप्पा, कारण आपण निम्म्यातच राहतो ना आपण. ओदोरी पार्क येते. तोंड पोचलं का बाबड्या? ट्रेन जाऊ. हा ओके. आता मध्ये त्यांनी काय केलंय पहिले. सो हॅलो एव्हरीवन, आता आम्ही आहोत साप्पोरो स्टेशनवरती, बस स्टेशनवर. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही जी बस आहे ही आपल्याला घेऊन जाणार आहे साप्पोरोमधील सगळ्यात फेमस होक्कायडो युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आणि त्यातली त्यात तो साप्पोरोमध्ये चेरी ब्लॉसम आहे, त्यामुळे अमेझिंग असणार आहे. सो आपण छान सगळेजण एन्जॉय करूयात. आणि या ठिकाणी ही जी बस आहे, बस नंबर 65, ही आपल्याला घेऊन जाणार आहे. थोडासा वेळ आहे, त्यामुळे आपण काय झालं, श्रीराजला सकाळी सकाळी लवकर उठवल्यामुळे थोडीशी चिडचिड झालेली आहे. बाकी सगळेजण खूप हॅप्पी आहेत बिकॉज अमेझिंग वेदर. आणि बिल्डिंग बघू शकता किती अमेझिंग आहेत ना, जबरदस्त. अजून एक दाखवते. वेट. हिअर. अगदी गगनाला भिडायला गेली आहे ती. वाव भाऊजी. सो या ठिकाणी शिव, अरे ये ना पिल्या. अरे आपल्याला दुसऱ्या स्टॉपला उतरायचं. कम ऑन. यस. एकदा इकडे बघा, एक फोटो काढते फक्त. एकदा इकडे बघा. ही खास आपण होक्कायडोसाठी पकडलेली बस आहे. बसमध्ये कुणीच नाहीये, ओनली इंडियन. सो आपल्यासाठीच आहे. या ठिकाणी बघत असाल, मस्त इतकी क्लीन आहे, खूप क्लीन, खूप नीट. आणि या ठिकाणी चला, आता आपण चाललेलो आहोत होक्कायडो युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या मेन गेटकडे. होक्कायडोला आल्यानंतर होक्कायडो युनिव्हर्सिटीला भेट देणं हे माझं स्वप्नच होतं, कारण फक्त युनिव्हर्सिटी नाही तर या युनिव्हर्सिटीला 150 वर्षाचा इतिहास आहे आणि अतिशय महत्त्वाचं एज्युकेशनल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. सो तुम्हाला सांगू का मंडळी, खरं तर या युनिव्हर्सिटीचा अगदी होक्कायडोच्या मध्यभागी आहे. साप्पोरो स्टेशनपासून तुम्ही बघितलं असेल, चालत तर मला असं वाटते 15 मिनिटामध्ये येऊ शकू. तर या कॅम्पसची एक खासियत म्हणजे अगदी शहराच्या मध्यभागी असूनही इतका हिरवागार, सुंदर आणि प्रशस्त आहे. खूप मोठा म्हणजे प्रिमायसेस काय म्हणूयात आपण, परिसर असल्यामुळे आपण युनिव्हर्सिटीमध्ये आलो आहे की पार्कमध्ये असा प्रश्न पडतो. चला तर मग सगळी मंडळी आता एक फोटो काढून घेऊयात. खिच. सो गेटमध्ये जायच्या अगोदर एक फोटो काढून घेतला. हो अर्थातच मेमरी. चला, छान मस्त. कसं वाटतंय खरं सांगू का, आता आपण ज्या सीझनमध्ये होतो ना, तर एप्रिल एंड
मला वाटते साधारणतः 28 किंवा 29 एप्रिलला बहुतेक 29 एप्रिलच्या दरम्यान या युनिव्हर्सिटीमध्ये आलो होतो. त्यामुळे नुकतीच आता हिरवळ सुरू झाली होती, कारण याच्या अगोदर भरपूर बर्फ होता. तुम्हाला काही ठिकाणी थोडा थोडा बर्फही पाहायला मिळेल, असं अगदी गोळा केलेला. ठीक आहे. मुलांना अगदी छान बागडायला मिळालं, कारण काही गाड्या, ट्रेन, कार अजिबात येणार नव्हत्या. त्यामुळे जिकडे जाईल तिकडे मस्तपैकी पळता येणार होतं. सो फ्रीडम त्यांना अनुभवायला मिळालं या ठिकाणी. ओके, आता आपण काय करतोय माहिती आहे का, या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे या होक्कायडो युनिव्हर्सिटीमध्ये जेवढी काही लोक होती तर त्यांच्याशी स्मारक बनवून ठेवली होती. सो पप्पांना खूप जास्त हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी नक्की काय काय आहे हे सगळं वाचून घेऊन एक मेमरी म्हणून प्रत्येक ठिकाणी फोटो काढून घेतले. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही सरळ पुढे चालत आलो. खरं तर पूर्ण युनिव्हर्सिटी आम्हाला अजिबातच माहिती नव्हती. सो फक्त अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे, त्याचा इतिहास आहे, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे ॲक्च्युअल युनिव्हर्सिटीच्या भागामध्ये येऊन हा परिसर बघणं म्हणजे आमच्यासाठी खूप कुतूहल होतं. जिकडे जाईल तिकडे बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्या अशा छान टिपून ठेवाव्या. सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि माहिती गोळा केली. सो होक्कायडो युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला सगळे डिपार्टमेंट एकाच ठिकाणी दिसतील. ही युनिव्हर्सिटी जी आहे ना ती 1876मध्ये तिची पहिली सुरुवात झाली. पण त्यावेळेस तिचं होक्कायडो युनिव्हर्सिटी असं नाव नव्हतं बरं का. त्यावेळेस तिचं नाव होतं साप्पोरो ॲग्रिकल्चर कॉलेज असं. मग त्यानंतर पुढे असा विकास होत गेला, ती खूप जास्त फेमस होत गेली. त्यामुळे आज तिला ते नाव आहे होक्कायडो युनिव्हर्सिटी. सो किती इंटरेस्टिंग आहे ना, मस्त. या ठिकाणी बर्फ गोळा करून ठेवलाय मस्त. मुलांना पहिल्यांदा कळालं नाही काय, पण तिथं उभं राहिल्यानंतर लक्षात आलं, ओ हा तर बर्फ पडलेला आहे. सो आपण बघत मस्त थोड्या वेळ आम्ही त्या ठिकाणी फिरलोही आणि जरा वेळ खेळली. आणि हो, मेन म्हणजे काही ठिकाणी जरा साकुराची फुलं पण होती, म्हणजे झाडं छान मस्त झाली होती. या ठिकाणी जे होक्कायडो युनिव्हर्सिटीतलं ग्रंथालय जे आहे ना तर ते या ठिकाणी होतं. त्यामुळे बिपिन सान लगेच जाऊन बघून आले. इथं मस्त मुलांना बर्फ, त्यानंतर पाणी आहे. किती छान वाटलं माहितीये का, इतकं सुंदर मस्त वातावरण. एक दोनच झाडं आहेत पण तो सगळा परिसर खूप छान वाटत होता. त्या पाण्यामध्ये छान छान बदकं होती की जी इकडून तिकडं, फार असं खोलवर पाणी नाहीये पण एक शांतता असते ना, मस्तपैकी पुस्तक वाचत बसले किंवा मेडिटेशनसाठी सुद्धा मला अमेझिंग वाटलं. काही कोण कोणाला त्रास देत नव्हतं. त्यामुळे मस्त ट्रीज, ग्रीनरी जी आहे ना ते, त्यानंतर तो वॉटरवे मस्त होता. म्हणजे अमेझिंग वाटला मला. म्हणजे जिकडं बघावं तिकडं छान छान असं इंटरेस्टिंग होतं. सो छान वाटलं. ओके, आणि तुम्हाला पाठीमागं जे दाखवलं ना तो विल्यम क्लर्क जो आहे ना तर त्यांचा स्टॅच्यू होता की जो आपण पाहिला. तो होक्कायडो युनिव्हर्सिटीच्या इतिहासातील अगदी फेमस व्यक्ती. ओके, सो ते एक अमेरिकन एज्युकेटर होते आणि 1876मध्ये साप्पोरो ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आपल्याकडे होता ना तो, आणि त्यांचं नाव होक्कायडो युनिव्हर्सिटीच्या हिस्ट्रीमध्ये कायम जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे ते काय झालं की जो स्टॅच्यू आहे तो बनवून ठेवलाय. आणि त्यांचा जो एक मेसेज आहे मुलांसाठी की बॉईज बी ॲम्बिशियस, सो तो त्या ठिकाणी आहे. सो मस्त छानच, म्हणजे भारी वाटलं खरं ते बघून. इथे आम्ही बऱ्यापैकी थोडा वेळ जो आहे ना तो स्पेंड केला, कारण मुलांना सारखं पळवण्यात काही अर्थ नव्हता. वाव, साकुरा. अजून एक गंमत सांगू का मंडळी, साकुरा जो आहे ना तर होक्कायडोमध्ये स्नो फेस्टिवल हे खूप जास्त फेमस आहे. पण मला असं वाटतंय साकुरा जर म्हटलं तर टोक्यो, ओसाका खूपच अमेझिंग असतो, खूप अमेझिंग. म्हणजे हजारो झाडं आणि खूप छान खरं. पण लुक ॲट दिस, काय सुंदर वाटतंय ना. किती संथ पाणी आहे आणि किती शांतता आणि मस्त, खूप छान. आता काही बोलत नाही, तुम्ही जस्ट फक्त बघून घ्या. ओके.
ओके. सो ते खरं इतक्या जवळ येत होते त्याच्यामुळे छानच वाटत होतं. मुलांनी काही त्याला त्रास वगैरे दिला नाही. सो जस्ट बघण्यातच आमची छान म्हणजे मस्त वाटलं आम्हाला. आणि यस, चलो आपण आता पुढे जाऊयात. खरं खूप होतं. आणि हा परिसर मला अजून एक सांगायचं म्हणजे मला असं वाटते साधारणतः मे, जून, जुलै हे 3-4 महिने जे काही आहेत ना त्यावेळेस साप्पोरोमध्ये सुद्धा म्हणजे छान वातावरण असतं. साधारणतः एक 24-25च्या दरम्यान 30पर्यंत, जास्तीत जास्त 30पर्यंत टेम्परेचर जातं. त्यामुळे मस्त वातावरण असतं, छान ग्रीनरी, किती छान फुलं दिसत आहेत. वाव, छान. ह्या एका झाडाने तिथली खूप शोभा वाढवली. ओके, चला आता या रस्त्याने आपल्याला पुढं जायला हवं कारण आपल्याला खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. मला असं वाटतं त्या युनिव्हर्सिटीमधला काहीसा भागच आपण कव्हर केला आहे कारण इतका मोठा परिसर होता आणि आपल्याला बाकी पण बरीच प्लेसेस पाहायची होती. त्यामुळे आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. ओके, आता मी तुम्हाला जरा सायन्स रिलेटेड जे काही व्हिज्युअल्स आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता होक्कायदो म्हटलं की साहजिकच एक गोष्ट आठवते, स्नो. ओके, सो पण तुम्हाला माहिती आहे का होक्कायदो युनिव्हर्सिटीचा स्नो सायन्सच्या हिस्ट्रीशी खूप स्पेशल असं कनेक्शन आहे. इथं सायन्टिस्ट काय बरं त्यांचं नाव होतं उकिचिरो, बरोबर, उकिचिरो नाकाया यांनी स्नो क्रिस्टल्स वर एक महत्त्वाचं रिसर्च केलं होतं आणि साधारणतः 1936मध्ये त्यांनी जगातील पहिला आर्टिफिशियल स्नो क्लिस्टर तयार करण्यात यश मिळवलं. हो मंडळी, किती अमेझिंग वाटते ना. म्हणजेच नॅचरली तयार होणाऱ्या स्नो फ्लेक्सचा अभ्यास करून लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल स्नो क्लिस्टर तयार करण्यात आला. त्यामुळे होक्कायदो युनिव्हर्सिटीच्या सायंटिफिक हिस्ट्रीमध्ये स्नो क्लिस्टर रिसर्चला खूप महत्त्व आहे की नाही. इंटरेस्टिंग. खरं बघायला गेलं ना तर इतक्या अशा गोष्टी आहेत की म्हणजे तुम्हाला सांगण्यासारख्या. जर समजा कधी तुम्ही होक्कायदोला जायचा प्लॅन केलात तर या युनिव्हर्सिटीमध्ये नक्की जाऊन या. इतकं छान मोठं कॅम्पस आणि रस्ते खूप छान होते. आता आपण काय करणार आहे माहिती आहे, बऱ्याच गोष्टी होत्या आतमध्ये जाऊन पाहणं शक्य झालं नाही पण मी तुम्हाला जस्ट माहिती सांगते की युनिव्हर्सिटी म्युझियम जे आहे ना त्याबद्दल. ओके, आता आपण चाललेलो आहोत त्या म्युझियमकडे आणि हे म्युझियमसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. इथे होक्कायदो युनिव्हर्सिटीच्या अनेक वर्षाच्या रिसर्चशी संबंधित सायंटिफिक काय म्हणूयात आपण फॉसिल्स, बायोलॉजिकल मटेरियल, त्यानंतर रिसोर्सेस खूप जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. खरं आपण आतमध्ये गेलो नाही पण तरी पण मी जस्ट तुम्हाला जी काही माहिती आपल्याला मिळाली होती त्यानुसार. तिकडे दिसते का एकदम लांबपर्यंत कसा बर्फ आहे डोंगरावरती, काय अमेझिंग दृश्य आहे. वा वा वा, मस्त. आणि या ठिकाणी ही मंडळी पण बघा कशी आलेत. म्हणजे या म्हणजे 150 वर्षाचा इतिहास असणाऱ्या होक्कायदो युनिव्हर्सिटीला बघण्यासाठी डेली हजारो लोक येतात आणि माहिती घेऊन जातात, हो की नाही. आता काय म्हणूयात, ओके, सो खरं पाहायला गेलं तर होक्कायदो युनिव्हर्सिटीचं जे म्युझियम आहे ना तिथे ॲडमिशन फ्री, म्हणजे फ्री आहे, ॲडमिशन फी नाही आहे. त्यामुळे जाऊन पाहण्यात काहीच हरकत नव्हती. पण मुलांमुळे खूप दंगा होऊ शकतो किंवा इकडे तिकडे पळू शकतात, त्याच्यामुळे खरं तर ते टाळलं आम्ही. आणि आता आपण जे निघालो आहोत तर ते मेन रस्त्याकडे चाललो आहे. म्हणजे काय की आता बाकी सगळं पाहून घेतलं आहे. खरं तर प्रिमायसेसच पाहिला. माझ्या ह्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी कळाल्याही असतील. आणखी काही तुम्हाला होक्कायदो युनिव्हर्सिटीबद्दल जर हवं असेल तर नक्की सांगा. सो या पूर्ण काय म्हणू युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतील. सो छान आहे, मस्त वाटलं आम्हाला. छान कॅम्पस वगैरे फिरून, म्हणजे खरं तर इतका मोठा कॅम्पस आहे, इतकं छान मेंटेन केलेलं आहे, हे बघून खूप छान वाटलं. आणि सकाळचा वेळ होता त्याच्यामुळे छान वेळ गेला आमचा तिथं. सकाळी वॉकिंग झालं छान मस्त. आणि त्याच्यानंतर मग आपण जे निघालो ते म्हणजे ओदोरी पार्ककडे. ठीक आहे, हा आपला
प्रवास झाला की ओदोरी पार्ककडे आपण जाणार आहोत. मग तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका, कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही छान एन्जॉय केला आहे. मस्त होक्कायडो युनिव्हर्सिटी बघितली आहे बरोबरच. आणि यस, चला आता आपण निघूया, कारण इथून आपल्याला साधारणतः एक बस घेऊन जायचं आहे. सो त्यानंतर आपण ओदोरी पार्कमध्ये जाणार आहे. सो आपण ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि येस, आता होक्कायडोचं मेन साप्पोरो स्टेशन जे आहे ना, तिथं आपण उतरणार आहे. ठीक आहे मंडळी, सो कनेक्टेड राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला बिलकुल विसरू नका. आणि येस, जपानबद्दल जाणून घ्या, जपानी कल्चर आणि जपानी बऱ्याचशा गोष्टी, कारण दुसऱ्या देशाचं कल्चर समजून घेतल्यानंतर, पाहिल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडते, एक थिंकिंग लेवलसुद्धा वाढते. सो नक्की मला सांगा. थँक्यू. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी. कॅशच लागतो का? हां बसवर कॅशच लागतो. कॅशच लागते. ऑनलाईन नाही. स्वातीताई इकडे बघा एकदा. तबा तुमचा दोघांचा काढते. हां